सर आइए सर आने दीजिए गणपति भी होगा ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती कॉमन पेशेंट्स के लिए होता है और आज तक ऐसा एक बार भी नहीं हुआ है कि मैंने दीपेन सर को फोन किया है या फिर माता प्रसाद जी को फोन किया है और उन्होंने काम नहीं किया है, उस पेशेंट को मदद नहीं की है, ऐसा एक बार भी नहीं हुआ है। इसलिए मैं खास करके दोनों को धन्यवाद देना चाहूंगा और उनके आभार भी व्यक्त करना चाहूंगा और उनको ये भी कहना चाहूंगा कि आने वाले दिनों में अभी केमोथेरेपी का वार्ड बढ़ा है, यानी कैंसर के पेशेंट अभी यहाँ पे आएंगे, वो पेशेंट्स हमारी तरफ आएंगे मदद मांगने के लिए, फिर वापस हम आपको परेशान करेंगे, टच में रहेंगे और रिजॉल्व करेंगे। नहीं बिल्कुल। मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूंगा कि बहुत सारे ऐसे पेशेंट्स है। हाल ही में 2 दिन 3 दिन पहले हमारे मंत्रालय के एक व्यक्ति का एक एडमिशन था। मैं आपको इसका सराहना करना चाहूंगा कि विदाउट अ सिंगल रुपी डिपॉजिट उस दिन रात को आपने पेशेंट को यहाँ पे एडमिशन दे दिया, उसके सारी ट्रीटमेंट चालू हो गई और वो पेशेंट यानी पूरा अभी ठीक है। अगर वो यहाँ पे अगर नहीं आता तो शायद आज इस दुनिया में नहीं रहता। इसलिए आप भी सारे ऐसे जो गरीब मरीज है, जो नीडी पेशेंट्स है, उनकी जानें बचाने का काम कर रहे हैं। इसलिए आप भी, आपने मुझे कहा कि ये गोरगरीब मरीजों के देवता है, तो मैं विनम्रता से कहना चाहूंगा कि गोरगरीब मरीजों के देवता आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब है, जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, और उनके माध्यम से ये पूरा रुग्ण सेविका हम आगे बढ़ा रहे। लेकिन मैं ये भी कहना चाहूंगा कि रियल में हम तो एक माध्यम है, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी एक माध्यम है और आम्हाला मर्यादा देखील आहे। एखाद्या पेशंटला अर्थसहाय्य करण्यासाठी जसं किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल तर त्याला आपण सुरुवातीला 2 लाख रुपये, वाढीव मदत 1 लाख रुपये, अगदी 3 लाखापर्यंत मदत करतो। मात्र या सगळ्या महागड्या ऑपरेशन, हे सगळे महागडे ऑपरेशन समजले जातात, त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे। जवळपास किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च 10-12 लाखांपासून ते 20-22 लाखांपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मदत करत होती 3 लाखापर्यंत महत्तम। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल देखील, मेडिकवर सारखे हॉस्पिटल्स देखील अशा रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करतात आणि म्हणून अशा सगळ्या रुग्णांचे, दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांचे प्राण देखील वाचतात। ही एक खूप मोठी गोष्ट मेडिकल हॉस्पिटल माध्यमातून होते। आपने आपके भाषण में बताया कि हाल ही में यानी अभी हॉस्पिटल का लॉन्च हुआ था, 1.5 साल भी हो गया, अभी होने को हुए, लेकिन मुझे लगता है कि हॉस्पिटल कई सालों से है। ऐसा लगता है कि बहुत सालों से ये हॉस्पिटल महाराष्ट्र के हमारे मराठी लोगों की सेवा कर रहा है और आने वाले दिनों में ऐसा ही हॉस्पिटल के माध्यम से सेवा होनी चाहिए, इसी भी मैं आशा व्यक्त करूंगा। माझे जे सगळे सहकारी आज या ठिकाणी आहेत, प्रमोद सावंत आहेत, आमचे सचिनजी म्हात्रे आहेत, सगळेच माझे सहकारी, अभिजित कोरपे आहेत, आमचे शेट्टीजी आहेत, या सगळ्यांचं देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वेळी मला शक्य होत नाही एखाद्या पेशंटसाठी फॉलोअप घेणं, तरी माझे सगळे सहकारी मंडळी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अप्रोच होतील, त्यांना देखील तुम्ही आवर्जून सहकार्य करा, ही नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। खरं तर कुठल्याही हॉस्पिटलचा नवीन शुभारंभ असेल किंवा उद्घाटन असेल, आता माझं तर सारखं जाणं होतं, मात्र हॉस्पिटलला नेमका कशा शुभेच्छा द्याव्या हा असा मला प्रश्न पडतो की तुमचं हॉस्पिटल जोरदार चाललं पाहिजे असं तर म्हणू शकत नाही। याचा अर्थ भरपूर पेशंट वाढले पाहिजेत असा त्याचा निगेटिव्ह अर्थ होऊ शकतो, परंतु या निमित्तानं मी या शुभेच्छा देईल की कॅन्सर सारख्या रोगाचं प्रमाण खूप वाढलंय। मी डोनाल्ड सरांना विचारत होतो की लहान मुलांमध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय। छोटे बच्चों में अभी बहुत सारे बच्चे हमारे पास जो आते हैं तो ब्रेन कैंसर के पेशेंट्स आते हैं। अभी 2 दिन पहले एक जुपिटर में बच्चा था एडमिट, उसके कैंसर के सर्जरी के लिए हमने मदद की, ब्रेन कैंसर था उसको, तो अभी छोटा बच्चा है, उसको कैसा कैंसर है ये भी सवाल मन में आता है कि महिलाओं में या फिर जेंट्स में गुटखा तंबाकू सेवन से माउथ कैंसर होता है तो ठीक है, लेकिन छोटे बच्चों को कैसा कैंसर हो सकता है, ऐसा भी दिमाग में सवाल आता है। तो कुछ सवाल मेरे थे, डॉक्टर सर ने जवाब भी दिए हैं। तो
मेरा यही कहना है की समाजात आता जे काही असे पेशंट्स वाढलेले आहेत, अनपेक्षितपणे या कॅन्सर सारख्या असाध्य दुर्धरोगाचं प्रमाण वाढलंय आणि म्हणून या सगळ्या अशा कॅन्सर पीडितांवर उपचार करणं हे दिवसेंदिवस कठीण होत बनलंय. महागडे उपचार आहेत सगळे आणि म्हणून महागडे उपचार तर असू देत, काही अडचण नाही, आपण कुठल्याही पद्धतीने पैसे उपलब्ध करू त्या संबंधित रुग्णाच्यासाठी. परंतु हे उपचार देणाऱ्या हॉस्पिटलची पण खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलला माझं आठवड्यातून एकदा जाणं होतं. त्या ठिकाणी त्या सगळ्या रुग्णांच्या रांगा पडल्या किंवा हॉस्पिटलच्या बाहेर सर ऐसे रास्ते पे सोते फुटपाथ पे लोक. तो या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटतं अशा स्वतंत्र केमोथेरपी वॉर्डचे किंवा अशा सगळ्या कॅन्सरवर चांगल्या पद्धतीनं दर्जेदार उपचार देणाऱ्या अनेक रुग्णालयांची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा सगळ्या दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्राण आपल्या मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून वाचतील मी देखील शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि डोनाल्ड सरांनी एक गोष्ट जी दाखवली, एक नवीन माहिती देखील मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली की केमो कॅप घेतल्यानंतर संबंधित जो कर्करोगग्रस्त रुग्ण आहे, कॅन्सर पीडित जो रुग्ण आहे, त्याला ते केस गळण्याचा प्रॉब्लेम जो होतो केमोथेरपीच्या उपचारानंतर तो होणार नाही. मला वाटतं केमो कॅपची जी माहिती आहे ती मी आदरणीय सीएम साहेबांच्या पर्यंत देखील पोहोचवेल आजच. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे कॅन्सरवर उपचार करणारे असे डे केअर सेंटर आहेत, केमोथेरपीचे जे हॉस्पिटल्स आहेत, ज्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचे उपचार होतात, त्या ठिकाणी आपण कसं हे बंधनकारक करता येऊ शकेल का? कारण कॅन्सरचे उपचार घेतले की अनेक वेळेला आपण युवराज सिंगला पाहिलं, सोनाली बेंद्रेंना पाहिलं, एवढे म्हणजे त्यांचं जे काही माणसाचं सौंदर्य असतं ते पूर्ण त्या ठिकाणी केस कळून गेल्यामुळे एकदम विद्रूप चेहरा होतो. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या जर केमो कॅप वापरल्या तर उपचारानंतर देखील तो कॅन्सरचा पेशंट आहे असं वाटणारच नाही. म्हणून मला असं वाटतं स्वतः डॉक्टर महादेव सरांबद्दल पण कल्पना दिली, अमित नागरिक सर, तर ते स्वतः कॅन्सर सर्वायवर आहे. मला असं वाटतं समाजामध्ये अशा डॉक्टरांना किंवा आपण सर्वांनीच या सगळ्या डॉक्टरांना आपल्या डोळ्यासमोर रोल मॉडेल म्हणून पाहिलं पाहिजे. ते स्वतः कॅन्सर सर्वायवर